चला या जयसाई विरार लाईनअप करायचे. दुसऱ्या बाजूला किरण 11 आपण सुद्धा लाईनअप करा. चला लाईनअप करा लवकर. आता कॅप्टन आलेला आहे. सो फायनली आपण त्या अंतिम सामन्याकडे वळलेलो आहोत, ज्या ठिकाणी किरण 11चा संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जयसाई विरारचा संघ. हृदय सम्राट मित्रमंडळ आणि विघ्नेश पाटील यांच्या वतीने आयोजित नारलेश्वरचा सम्राट चषक या स्पर्धेचं हे आयोजन आपण बघताय. मागील 3 दिवसापासून ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडत असताना आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि आता या शेवटच्या अंतिम सामन्याचा टॉस करण्या अगोदर मी दोन्ही कर्णधारांना विनंती की आपण या ट्रॉफीला घेऊन मैदानाच्या दिशेने यायचं आहे. आणि त्यासाठी दोन्ही कर्णधार आपण प्लीज. कोण कर्णधार? साहिल आहे. साहिल आणि दुसऱ्या बाजूला आज एक ट्रॉफी घेऊन जातोय सुमित जोडीला. दोघांनी ट्रॉफी घेऊन यायची आणि येत असताना सगळ्यांना विनंती आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या दोन्ही कर्णधारांचं येताना गजर करायचंय. जाताना पोहोचू द्या तिथपर्यंत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणायची आहे, नंतर आम्ही डिसाईड करू कोणाला पहिली द्यायची. सो जोरदार टाळ्या दोन संघांसाठी. एका बाजूला किरण 11 आणि दुसऱ्या बाजूला जय साई. दोन असे संघ. एक संघ या विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना पहिल्यांदाच फायनलमध्ये टच झालाय मोठ्या स्पर्धेमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला अनेक स्पर्धा जिंकल्यात पण मोठ्या पटलावरच्या ज्या म्हणजे लाईव्ह होणाऱ्या स्पर्धा किंवा मोठमोठ्या स्पर्धा ज्या आपण काउंट करतो हे समोरच ठेवायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा फायनलला जयसाई विरार सुद्धा आला. म्हणजे किरण 11 जयसाई यांच्यासाठी हे टायटल मारणं याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही लाईनवरती उभं राहायचं आहे. आणि आदरणीय फयाज भाईना विनंती करेल की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे या स्पर्धेबद्दल. फयाज भाई आपसे निवेदन है कृपया करके आप 2 वर्ड इस टूर्नामेंट के बारे में. हेलो सर, ये टूर्नामेंट अच्छा रखा गया है बिगनेस फाइटर के तरफ से. जो हम उम्मीद करते हैं कि आप लोगों को अच्छा लगा होगा. हाँ, और जो भी हुआ तो जो भी हम लोगों से गलती सही जो भी हुआ होगा आप लोग आगे उम्मीद कीजिए कि हम लोग सुधारने की कोशिश करेंगे. हाँ, थैंक यू. त्यानंतर विघ्नेश पाटील मी सिद्धेश राऊत यांना विनंती करेल की आपण नाही. सोनू कोण बोलणार आहे? चला सोनू बोलेल. सिद्धेश जास्त बोलत नाही म्हणून मी बोलतो, कारण का तो कहावत आहे की पडद्यामागचा हिरो असतो तो नक्कीच आमचा सिद्धेशच आहे. मित्रांनो, जेवढे पण टीम खेळल्या सगळ्यांना सांगतो आम्ही काहीच नाही मेहनत केली आहे. पूर्ण जी मेहनत केली या सिद्धेशने केली आहे भाऊ. धन्यवाद. आणि त्यानंतर नेविल बोलणारे 2 शब्द. हॅलो, बरोबर बोलला. या सोनू परफेक्ट बोलला आहे. इथे जेवढं पण जे पण केलं आहे सिद्धू आणि त्याची टीम सर्वांनी खूप मेहनत केली आहे. मी 5-6 दिवसापासून बघतो आहे. खूप मेहनत चालू आहे. मी फक्त येतो तिथे बघतो फक्त. बाकी जी पण मेहनत आहे यांची आहे आणि खूप चांगला खेळ झाला आहे. किरण 11 ऑल द बेस्ट. जय सेवियर ऑल द बेस्ट. मे बेस्ट विन. आणि खूप चांगला. आणि मी ही अपेक्षा करतो आहे की तुम्हाला पण आमचं जे आम्ही ग्राउंड बनवलं आहे हे तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही ते खेळलात. ओके, सो अगेन ऑल द बेस्ट. मे बेस्ट विन. थँक्यू व्हेरी मच. असोसिएशन मेंबर्स, विरार क्रिकेट असोसिएशन मेंबर्स कोण आहेत का? किशन जोशी आपण या. मारुती पेडामकर आहेत का? मारुती पेडामकर आपल्याला विनंती आपण यायचं आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मारुती पेडामकर त्यांना विनंती आपण सुद्धा यायचं आहे. किशन जोशी त्यांच्या सोबतीने आपण सुद्धा या. या खेळाला लागलेली शिस्त, या खेळाला आलेलं एक वेगळं वलय आणि त्याच्यासाठी त्याच्या मागे असणारी एक टीम आहे, एक संस्था आहे. तिचं नाव आहे विरार क्रिकेट असोसिएशन आणि त्या विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडामकर. किशन जोशी या आपण. आपली टीम सुद्धा खेळते.
आणि मारुती यांना विनंती करेल की आपण अनेक स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होत आहेत आणि त्यानंतर विघ्नेश फायटरची ही स्पर्धा आणि त्याबद्दल 2 शब्द ऐकायला आम्हाला आवडेल. स्पर्धा तर अनेक रंगतात पण इथे आयोजन नियोजन आणि खरंच मागील जी विकेंडमध्ये स्पर्धा झाली होती जेव्हा विघ्नेश फायटरनी भरवली होती त्याच्यापेक्षा अशी सुरेख आणि चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे त्यांनी. खूप चांगल्या प्रकारे मेहनत ही सर्वांची आहे. सिद्धेश असो किंवा सोनू असू दे किंवा कोणी पूर्ण हृदयसम्राट मित्रमंडळ जे आहे विघ्नेश फायटरचं त्यांनी सर्वांची मेहनत आहे आणि कुठेतरी चांगली स्पर्धा रंगली आहे. धन्यवाद मारुती. त्यानंतर दोन्ही कर्णधारांशी आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर किशन किशन नाही बोला. नोमान यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी याचे आपण टॉस करणार आहोत या ग्रँड फिनालेचा. एका बाजूला हेड आहे दुसऱ्या बाजूला टेल आहे. सुमित लांब राहायचंय. साहिल थोडं लांब राहा. एस फॅक्टर आहे दोघांमध्ये. एस फॉर साहिल एस फॉर सुमित. कोण मागेल हेड आणि टेल. येस हेड इज द कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय. यांना सुद्धा शुभेच्छा द्यायच्या. टॉस जिंकला किरण इलेव्हनने. स्मिथशी आम्ही चर्चा करणार नाही. मी येतो डोंट वरी. टॉस जिंकला काय निर्णय असेल. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला इतक्या चांगल्या आउटफील्डवर त्यांनी खेळपट्टीवरती किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सुमित एवढी वेळ खेळत आलेला किरण इलेव्हनचा संघ बहुतांश स्पर्धामध्ये खेळलाय. आता किती वर्ष खेळला मला माहीत नाही परंतु भरपूर वर्षापासून खेळत आलेला संघ आहे. फायनलमध्ये एंटर केल्यानंतर कशा प्रकारचा आनंद आहे किंवा डगआउटमध्ये कसं वातावरण आहे आणि किती आतुरात ही फायनल खेळण्यासाठी. फायनल तर आम्ही प्रयत्न तर खूप चांगलेच करत होतो पण कुठे ना कुठे कमी पडत होतो. तर आत्ता पोरांनी खूप मेहनत घेतली आहे तर आता ठरवलं की फायनल्स मारायचे. महापौर चषक तुम्ही भरवला होतात. इतकं भव्य दिव्य स्वरूप त्या स्पर्धेचं होतं आणि त्यानंतर तुम्ही विघ्नेश फायटरची स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेलात. विघ्नेश फायटरची स्पर्धा मागील 3 दिवस चालू आहे. कसा वाटला हा आयोजनाचा भाग. आयोजन तर खूपच चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. क्षेत्ररक्षण घेतलं आहे किरण इलेव्हननं आणि दुसऱ्या बाजूला जयसाई आहे. जयसाई एक साई आणि नेहमीच त्या नावामध्ये खूप मोठा दम आहे. तुम्ही जपलेला त्या नावाला. पहिली बॅटिंग करायची आहे. किती धावा या मैदानावरती तुम्हाला तुमचा करण्याचा प्रयत्न असणार आहे. 30+ करू. साहिल एकंदरीत जयसाईची पूर्ण स्टारकास्ट या टीममध्ये मोस्ट ऑफ म्हणजे भरपूर एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. करण आणि गौतम आणि तुमच्या मागे तुमचा खूप मोठा किसनचा सुद्धा आहे. सो आजपर्यंत इतक्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना फायनल न टच करणं आणि आता फायनलमध्ये खेळणं किती आनंद आहे आणि कशाप्रकारे वर्णन कराल टीमच्या परफॉर्मन्सचं. आनंद तर खूप आहे कारण की मागच्या खूप टुर्नामेंट आम्ही बॅकफुटला गेलो आहे. खूप टुर्नामेंट नॉकआउट हारलो त्यामुळे ही फायनल केल्याला खूप उत्सुकता. विघ्नेश फायटरची स्पर्धा आहे आणि विघ्नेश फायटरच्या स्पर्धेमध्ये अगदी वेळेमध्ये सगळ्या मॅचेस संपलेल्या आहेत. आज काही मोजक्याच मॅचेस ठेवल्या होत्या आणि त्यानंतर फायनल वेळेमध्ये खेळतोय. काय कसं वर्णन करणार आहे या स्पर्धेचं. खूप बरं वाटतंय. पहिला तर घरी लवकर जाऊ आम्ही आज. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दोन्ही कर्णधारांना विनंती ट्रॉफी आपण घेऊन जायची आहे. पाहुण्यांना विनंती करेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. या बाजूने सगळ्यांनी यायचे जोडीला. सो फायनल नाणेफेकीचा कौल जिंकलाय किरण इलेव्हनने आणि सांगितलं की आम्ही पहिली फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी आमंत्रित करू जयसाई विरारला. या 2 संघांमधलं बॅटल चांगलं रंगणार आहे कारण दोघांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचा आता चीज करण्याची वेळ आली आहे. सो फायनलचा सामना कोण जिंकणार कोण ही ट्रॉफी जिंकणार हे आपण पाहणारच आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर येणार आहोत आपण मैदानाच्या दिशेने. स्टेट इन विथ पाटील नेटवर्क.
वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला पहिल्या इनिंगसाठी मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आपल्याला कौस्तुभ मेहर यांचा. हॅलो हॅलो चला बॅटर पाठवा लगेच. हृदय सम्राट मित्रमंडळ आयोजित नालेश्वरचा सम्राट चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. 20 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता आणि त्यामध्ये फायनली आपल्याला 2 संघ ज्यांची अंतिम लढत जे आपल्या भेटीला आले, जय साई विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट किरण 11. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. जय साई एका बाजूला आहे, किरण 11 ज्यांच्या मागील 3-4 स्पर्धांचा जर ग्राफ पाहिला तर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. समोर असा एक संघ ज्यांचं वर्चस्व मागील कित्येक वर्ष झाले राहिलंय. आता यामधून लढत पाहण्यासाठी किती मजा येणार आहे आणि कोणाच्या बाजूने आतापर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ जाणार आहे. चला ऑल सेट 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. किरण 11 आणि त्यांच्या आगे जय साई विरार. बिग बॅटल फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचचा टॉस जिंकला होता किरण 11 या संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जय साई विरार या संघाला. चला मॅच चालू होण्याच्या अगोदर पारितोषिक आल्यात. पारितोषिक कुठल्याही बॅटरने लगातार 3 चौकार लगावले आणि कुठल्याही बॉलरने लगातार 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून असणार आहे. गौतमच्या लगातार 3 चौकारला 500 रुपयाचं पारितोषिक मुझ्झमिल खान यांच्याकडून असणार आहे. ऑल सेट सर्व काही रेडी आहे. चला विवेक सर मॅच चालू करा. ओके ठीक आहे. विवेक सर टायमर नको आहे, फायनल मॅच आहे, लावायचं आहे. तर लावू का? ओके ओके ठीक आहे. चला ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहेत स्ट्राईक एंडला रोहित आणि त्यांच्या गेस्ट त्यांच्या समोर गौतम. ऑल सेट. पहिला बॉल नितीनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. फायनलची मॅच. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. डायरेक्ट हिट. सिंगल कंप्लीट झाले. लगातार 3 चौकार. गौतमच्या मुझ्झमिल खान कडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर कुठल्याही बॅटरने लगातार 3 चौकार लगावले. लगातार 3 विकेट घेतले कुठल्याही बॉलरनी तर केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 2 मध्ये 2. या आतापर्यंत सुरुवात आहे. 20 संघाचा समावेश आणि 20 मधून आपण टॉप 10 पाहिलं, टॉप 5 पाहिले, टॉप 3 पाहिले. अखेरकार 2 संघ समोर समोर आहेत. जय साई विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट किरण 11. फटका खेळलाय. कडक स्ट्रोक. खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 3 मध्ये 2. या आतापर्यंत सुरुवात आहे. पुढचा बॉल. हो मोठा फटका मारायचा होता परंतु शेवटच्या आणि अंतिम क्षणाला चेंडूला दिशा दिले. सिंगल साठी पाठवले. पहिल्या 4 मध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. रोहित आणि गौतम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. गौतम कडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे परंतु त्याचा एक्सपिरियन्स कुठपर्यंत जाणार आहे आणि एक्सपिरियन्स येत असताना मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे पेश करणार आहे यावर सर्वांच्या नजरा. पहिल्या 5 मध्ये 4. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत नितीन मैदानाच्या आतमध्ये करतोय. लास्ट बॉल. हो खूप चांगला बॉल टॅप केला चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले. कंप्लीट
फायनलच्या मॅचचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती आहेत 5-5 जय साई विरार. डिझेल ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत. पान नकोय, धाबा बनवायचे तिकडे, विकेट कडे जायचंय आणि त्यासाठी संघर्ष करावा लागलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज निनादच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकात 5 फैले आहेत. 5-0 पहिला बॉल हलकीशी फ्लाईट आणि पाठीमागे चेंडूला खेळलाय. सिंगल झाले कंप्लीट. किरण 11च्या प्रत्येक बॉलरला विकेट हॅट्रिक साठी प्रणय तेरावकर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. 7-0 निनाद फटका खेळलाय. कडक स्ट्रोक. हातामध्ये चेंडू आला नाही. पैकी झाली वरून. 2 गोष्टी. पहिला चेंडू हातामध्ये आला नाही. दुसरा अटेम्प्ट ज्यावेळेला फेकी झाली त्यावेळेला ऍक्शन रिप्ले पहा. पहिला अटेम्प्ट हातामध्ये चेंडू आला नाही. दुसरा अटेम्प्ट हातामध्ये फेकी झाली त्यावेळेला भरपूर वरून केली होती. खूप चांगलं कलेट पाठीमागे एस्टनच्या पाठीमागे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं होतं. सिंगल झाले कंप्लीट. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय घडले पहा. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं. खोलवर टप्प्याचा बॉल. फटका एक्झिक्यूट बरोबर गॅप मधून प्रॉपर केला होता. जबल पासून चेंडू निघून गेला. चौकार आलाय. मोमेंटम शिफ्ट झालाय. 12-0 चौकार. रोहितच्या बॅट मधून लगेच टीम मीटिंग बोलावली गेले. फटका पहा. काय जबरदस्त स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. ताकद भरपूर झोकून दिली होती आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीम मीटिंग मध्ये चर्चा कशा प्रकारे होणार आहे. कारण 12-0 पहिल्या षटकामध्ये सामना बरोबरीच होता, परंतु एका चौकाराने मोमेंटम शिफ्ट केलाय. जय साई विरारच्या बाजूने आता मोमेंटम आहे. निनाद रेडी आहेत. चौकार आलाय. पुढचा बॉल. कट केलं चेंडूला आणि कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. भरपूर पारितोषिक लागल्यात. गौतमच्या लगातार 3 चौकारला मुंजम्बिल खान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 चौकार विकेट हॅट्रिक साठी कुठल्याही बॉलरला. केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल रेडी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर निनाद. मोठा ब्लास्ट खूप चांगले. चेंडू हातातून निसटला. पुन्हा तेच चित्र. चेंडू गेला सीमारेच्या पार. चौकार. टायकोटीचे फटका पहा. डाऊन ग्राउंड. धावा धावपळ करते. 17 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झालाय. 5 बॉल 17 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. फुलटॉस. फटका केलाय हवेत. वरून खेळला. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा विकेटचं बदन. गौतम बाद. पहिला धक्का जय साई विरार संघाला गॉन. सतरावर 1 पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि
महेश नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. महेश स्वतः कर्णधार आल्यात. आता खऱ्या अर्थानं जर मोमेंटम बघितला तर जयसाई विरारच्या बाजूनी आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा झाल्यात. जमेची बाजू काय आहे? जमेची बाजू आहे करण मैदानाच्या आतमध्ये आहेत. करणच्या बॅट मधून एक चौकार पाहिला होता. महेश रेडी आहेत. पहिला बॉल, ओ पहिला बॉल, नो बॉल, नो +1 असे तब्बल 2 धावा आल्यात. आणि आता 19 हे धावफलक आहे. पहिला बॉल पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर भरपूर पाठीमागे होता, ऑन द लाईन त्या नो बॉल ला क्रॉस केलं होतं, त्या कारणानं हा नो बॉल आमच्या ऑफिसर पंतांनी घोषित केला आहे. ओ खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, काय जबरदस्त चेंडू, वा 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 वा, खूप चांगला बॉल. पाठीमागे विकेने भरपूर प्रयत्न केले होते आणि अखेरकार डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 19 वर 1 एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल, महेश रेडी आहेत. बॅटची जो जेल सुटतोय, पाठीमागे जेल सुटतोय, धाव घेण्याचा प्रयत्न पैकी झाले. फलंदाज रन आउटच्या रूपाने बाद, साहिल बाद. दुसरा धक्का जयसाई विरारला, गॉन. सच्चा यार करतोय गार, जाईल कोण हो आकडा. सच्चा यार करतोय गार, जाईल कोण हो आकडा. माझ्या काळजाचा तू तुकडा भावा, काळजाचा तू तुकडा. 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 थँक्यू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. हिमांशू आल्यात. मोमेंटम थोडासा आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत महेशने केलाय. किरण 11 या संघाकडून पुढचा बॉल, ओ इकडे ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आहे, वाईड बॉल. पहा भरपूर गोष्टी घडल्यात. वाईड पाहिलाय, नो पाहिलाय, विकेट पाहिले, डॉट बॉल पाहिलाय, टॅप केला चेंडूला. टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. टॅप केल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असतो त्या रनला कंप्लीट करण्यासाठी, आणि त्यासाठी सहज सोप्या रीतीने आपण सिंगल पाहिले. धाबा धाबल करते 21 वर 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. मॅच कुठे आहे, कोणाच्या बाजूने अजून कळायला मार्ग नाहीये. चौकार येतात, विकेट येत आहेत, धाबा वेगाने बनतायत, आणि त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये आता कुठला संघ पुढे एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. 22 वर 2.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल रेडी आहेत. हो लेट कट करत असताना चेंडूला पाठवलंय. सिंगल साठी 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. पहा पहिला बॉल नो बॉल होता आणि त्यानंतरचं कमबॅक शानदार राहिले आतापर्यंत महेशचं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. पहिल्या 5 मध्ये 6 झाल्यात. ओ वा वा वा, बॅटची एज पाठीमागे पकडलाय, खेळ झेल पकडलाय, संपलाय खेळ हिमांशूचा. अजून एक विकेटचं बदन. थँक्यू ॲज अ कॅप्टनने खेळाय स्वतःचा रोल मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय, आणि पेश करत असताना जी जबाबदारी उचलली होती त्या जबाबदारीला ऑलमोस्ट पार पाडलंय. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पहिला बॉल नो आणि त्यानंतरचं केलेलं कमबॅक शानदार राहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये. 23 वर 3 पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. 23 वर 3 आतापर्यंत कहाणी आहे. आता येणारे 6 चेंडू पाहणार आहोत. टीम मीटिंग बोलावली गेली होती, फार मोठी टीम मीटिंग घेतली, आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार. येस सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. किरण 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जयसाई विरार. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हृदय सम्राट मित्रमंडळ आयोजित नालेश्वरचा सम्राट चषक 2026 पर्व दुसरे शेवटचं आणि अंतिम मॅच. त्या अगोदर शेवटचं आणि अंतिम षटक पाहणार आहोत. सुमित रेडी आहेत. पहिला बॉल स्ट्राईक एंडला करण ऍज अ ओपनर अजून रेडी आहेत. फटका खेळलाय, हवेत बॉलून खेळला, चेंडू गेलाय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज करण बाद. 4थ्या विकेटचं बदन, गॉन.
जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा थँक्यू. मॅच मध्ये किती मोठा टर्न आलाय पहा. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धाबा होत्या, 17-0 आणि त्यानंतरचा केलेला पलटवार शानदार दमदार राहिलाय. पलटवार नव्हे, हा गेम चेंजिंग मोमेंट आहे पहिल्या इनिंग मधला. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहेत, धाबा येत आहेत, विकेट जात आहेत. ज्या धाबा तुम्ही पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या होत्या त्या धावांना रोख लगवण्यात पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये यश आलंय किरण 11 या संघाला. 23/4 शेवटचे 5 चेंडू पाहणार आहोत. नव्याने आलेले फलंदाज जीत मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुढचा बॉल रेडी आहेत सुमित, पहिल्याच बॉलवर विकेट आणले. दुसरा बॉल पाहणार आहोत, बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत सुमित, स्ट्राईक एंडला जीत. 23/4 हो, खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल आणि सहज सुपररीतीने सिंगल कंप्लीट झाले. 24 धाबा धावफलकावरती आहेत. 24/4 शेवटचे 4 चेंडू पाहणार आहोत. खूप चांगला कंट्रोल आणि त्यानंतरच मॅच मध्ये जे काही कमबॅक केलंय ते सर्वांच्या मनाला भावणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सहज सोप्या रीतीने सिंगल पुन्हा ते कंप्लीट झाले. इकडून किमान एक बाउंड्री उभी आहे. 30 ची मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल दुसऱ्या इनिंग मध्ये. त्यासाठी एक मोठा ब्लास्ट, इकडून एखादा मोठा ब्लास्ट. पुढच्या 3 चेंडू मध्ये किमान 5 धाबा. 25 झाल्यात, अजून 3 मध्ये 5 बनवायचे आहेत तरच मजा येणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो महेश चेंडू खाली आल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवले. सिंगल झाले कंप्लीट. 26 रन 26/4 शेवटचे 2 चेंडू पाहूया. काय जबरदस्त बॉलिंग आहे महेशच्या पाठोपाठ सुमितने सुद्धा खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले, हातामध्ये चेंडू आला नाही. निनाद होते, चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं. सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. 27 लॉस ऑफ 4 विकेट्स. चर्चा करतायत यश, चर्चा करतायत जीत आणि त्यानंतर रेडी झाल्यात सुमित, बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. आता इकडे सुद्धा चर्चा होणार आहे. काय इकडून शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर मोठा ब्लास्ट आला तर अजून मजा येणार आहे. मोठा ब्लास्ट, जीत स्ट्राईकला रेडी आहेत. शेवटचा बॉल सुमित समोर जीत. 27/4 हो, आतमध्ये येणारा बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले. दुसरी धाव घेता घेता एकच धाव्याने समाधान मानावं लागले. 28 झाल्यात. 29चं टार्गेट सेट केलंय जयसाई विरार या संघाने किरण 11 या संघासमोर. डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत. चालूच आहे आज पहिल्या इनिंगचा खेळ पार पडलाय. 2 संघ मोठ्या पटलावरती पहिल्यांदाच फायनल खेळत आहेत, त्यामुळे त्यांचा खेळण्याचा अंदाज काहीसा न्यारा आहे, वेगळा आहे. त्यांना खूप आतुरता होती या फायनलला खेळण्याची आणि त्यामुळे चेसिंगमध्ये किरण 11 धाबांचा बचाव म्हणजे डिफेंड करत असताना दिसणारे जयसाई बिरार. धावफलकावरती धाबा 28 होत्या. 29 धाबांचं लक्ष होतं. प्रत्येक चौकाराला 200 रुपये, लगातार 3ला 500 रुपये मयूर मस्के यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. किरण 11 खूप मोठा इतिहास, गेले कित्येक वर्षापासून किरण 11चा संघ
हा वसई तालुक्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना आपल्याला दिसलाय. त्यानंतर खूप दिवसानंतर आपण त्याला विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अंतिम सामना खेळत असताना बघतोय. विकी मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकी बरोबर सुमित आहे. सुमित ओ आणि पहिलाच बॉल गौतम पाटीलच्या अगेन्स्ट ऑन साइड ऑन राईट चरबने खेळत असताना लगावलाय चौकार. 4 धाबा. थँक्यू जे चौकार आला. 4 धाबा आल्या. विकी बहरामध्ये आला, फॉर्म मध्ये आला आणि आता फॉर्म मध्ये आल्यानंतर तुफान फटकेबाजी, तुफानी फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार. 29 धावांचा पाठलाग करत असताना ग्रेट स्टार्ट. गौतम पाटील कशा प्रकारे प्रत्युत्तर देत आहेत बघावं लागणार आहे. अपेक्षा तर आहे गौतमकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. मोनीश पवार चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगला बॉलिंग अटॅक हा जयसाई विरारकडे सुद्धा आहे. कर्णधार साहिलने सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे तयारीनिशी या मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहोत. प्रत्येक चेंडूवरचा या संपूर्ण टीमचा खेळ हा विनिंग पोझिशन मधला विनिंग मुवमेंट वाला दाखवू. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला गॅपमधून पुन्हा एकदा यावेळेला विवेकने अडवलंय. विवेकने चेंडूला अडवलं. फेकी केली तोपर्यंत एक धावपलकामध्ये ऍड होते. सरासरीचा जर विचार कराल तर चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला आणून ठेवले. पहिल्या षटकाची चांगली सुरुवात झाली आहे. ग्रेट स्टार्ट फ्रॉम किरण इलेव्हन. पण चांगली सुरुवात जयसाई विरारची होण्यासाठी डॉट आणि विकेट खूप महत्त्वाचे आहेत, गरजेचे आहेत. बॅकफुटवरती गेल्यानंतर हलक्या हातानं पुश केलं. चेंडूला दिशा दिली. सिंगलसाठी खेळले. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावपलकावरती आहेत किरण इलेव्हन या संघाच्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकामधील. हो, विकीने हा फटका कोणता खेळला त्याचं नाव शोधावं लागणार आहे. डाव्या बाहेर चेंडू निघून गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विवेक पाटील सतत स्पर्धा करत असताना एक वेगळा त्यांनी स्वतःचा रेकॉर्ड बनवायला घेतलाय. सतत ओ यावेळेला फेकी पंचांकडे अपील केली गेली मोनीशकडून, पण पंचांनी अपील फेटाळली आहे आणि फेटाळत असताना एक धावून कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 10 धाबा धावपलकावरती किरण इलेव्हन. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 19 धाब्यांची गरज आहे. दहा वरती 0 विकी समोर. रोहित चिकण्या बॉलिंग मार्क वरती. चिकण्याचा पहिला चेंडू फ्रंट फुट वरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न. विकीने स्वतःला खूप फिट केलंय आणि फिट करत असताना सरावावरती खूप मोठा भर दिला आणि त्यामुळे त्याची बॅटिंग या स्पर्धेमध्ये चांगली झाली आहे असं त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून कळालंय. पण हा अंतिम सामना आहे. आता आलेली वेळ जाऊ द्यायची नाही, दौडू द्यायची नाही आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न आहेत या विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी. पण रोहितने अनेक वेळा जयसाईसाठी गेम चेंजिंग रोल अदा केला आहे ॲज अ बॉलर म्हणून. ऑन साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुमितनं चेंडूला एका धाब्यासाठी पाठवले. सिंगल धाव आली. साहिल चेंडूवरती आला. विवेक, करण, गौतम, मोनीश, यश, साहिल. मोठी स्टारकास्ट आहे जयसाईकडे आणि त्यांच्या समोर आता साहिल आणि विकी. बनेचं अजून येणं बाकी. महेश आहे. चांगला अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. ड्राईव्ह केला डाऊन द ग्राउंड. यशच्या हातामध्ये चेंडू. स्टॉप केलं चेंडूला. कोणतीही धाव येत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. या मैदानाची एक खासियत, एक चांगली बाब काय तर विड्थ जर बघाल बाउंड्रीची तर थोडीशी वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही फटका एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्या ताकदीबरोबर टाईमसुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही तो गॅप नाही हेरू शकत. या गॅपमधून जर का तुम्हाला चेंडू पाठवायचा असेल तर विथ टाईम ताकद झोकावी लागणार आहे, जी पहिल्या चेंडूवर ते विकीने झोकलेली होती, दाखवलेली होती. रोहितच्या समोर आता विकी
ओ यावेळेला एच व्हाट अ कॅच, स्टर्निंग कॅच, सेलिब्रेशन वाला कॅच, विकी बाद. राहुल पाटील करतय दावाला बिंदास लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावाला बिंदास लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावाला बिंदास लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई थँक्यू. लाखाचं बक्षीस लावा, कारण लाखाचं बक्षीस लावण्या योग्य हे आयोजन आहे. महेश वावाळ नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय आणि महेशकडून आता त्या अनुभवाच्या बळावरती केलेल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. विकेट बरोबरच पाणी सुद्धा घेतलं गेलंय. साहिलने असं कॅप्टन म्हणून आतापर्यंत विकीला चांगली साथ दिली होती, पण आता त्याला ॲक्शन रोलमध्ये यावं लागणार आहे, अटॅकिंग खेळ करावा लागणार आहे. अशा वेळेला काय त्याच्या बॅटमधून धाबा बनणार का? महेश एक मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्यासुद्धा नावे आहे. ही येलो जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे म्हटल्यानंतर 12वरती 1, 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रोहित चिकण्यासमोर महेश. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलंय. शेवट लास्ट बॉल आहे. 13-1 अंडर प्रेशर आहेत दोन्ही फलंदाज. साहिल काय मोठ्या फटक्यासाठी जातात का शेवटच्या चेंडूवरती? नाही, यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय आणि एक धाव लेग बाईच्या रूपाने येताना पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14वरती 1 टीम किरण 11. युवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. थँक्यू डीजे. 2 षटक आणि 2 षटकानंतर 14वरती 1 अशी स्थिती. शेवटची 2 षटकं बाकी आणि 2 षटकामध्ये हा सामना बारा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 12-15 मध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. महेशने स्ट्राईक रोटेट करण्यासाठी साहिलला सांगितलं, स्वतःकडे स्ट्राईक घेतली गेली आहे. 11-14 ग्रँड फिनाले आहे नार्लेश्वरचा सम्राट या चषकाचा. एव्ही ग्रुप, हृदय सम्राट मित्रमंडळ आणि आमचे अन्य स्पॉन्सर्स ज्यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडत असताना आपल्याला बघायला मिळते. विवेकचा हा चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय चेंडूला. एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव आली आहे. एका धावाने धावफलक पुढे जाईल. ओ यावेळेला गॅपमधून चेंडू नाही. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली, सुंदर फिल्डिंगचा नजारा. त्यामुळे एकच धाव येते. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी योग्य निर्णय. ज्या वेळेला काय करायचं हे समजत नसेल ना, त्यावेळेला स्ट्राईक रोटेशन करण्यावरती भर, म्हणजे सामन्याला बढावा देणं गरजेचं असतं. महेश स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्याकडून एखादा मोठा फटका किरण 11ला अपेक्षित आहे, पण विवेक हा एक्सपिरियन्स बॉलर आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सरळ बॅटेटचा कटचा फटका. एकच धाव. सिंगल आली. आता शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 19वरती 1 अशी सध्या स्थिती आहे. 29 धावांचं लक्ष आहे.
वेट 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 एक मिनिट. अठरा आहेत, 18 आहेत. एक रन कमी केला आम्ही. पहिल्या 10, दुसऱ्या 4 आणि आतापर्यंत 4. दुसऱ्या षटकात 4 धावा आल्या, पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या आणि आता 4 बॉलमध्ये 4 आल्यात. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 8-11 बरोबर आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8-11. यावेळेला स्ट्राईक एंडवरती सुमित आहे. वसईकर संघाचा कर्णधार. ओ समोरच्या दिशेने डाव ती ग्राउंड. यश हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा डॉट. वसईकर संघाचा कर्णधार. टॉससाठी या. संचित 11 आणि वसईकर. वसईकर आणि संचित 11 दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉससाठी या. विवेक बॅटिंग नको. नाही जराही नाही. कसे विनाकारण जिंकतील कोणतरी. 7 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. 7-11. साहिल समोर विवेक. काय मोठा ब्लास्ट होईल का? मोठा फटका मारला जाईल का? मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न सुद्धा होणार आहेत का? नाही. एका धाव्यासाठी खेळले. सिंगलसाठी खेळत असताना एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली आणि आता शेवटच्या षटकावरती ही मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला. 6 चेंडू आणि आता 10 धाव्यांची गरज. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. थँक्यू. वसईकर संघाचा कर्णधार. चला या नेव्हिल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. संचित 11 कॅप्टन. संचित 11 कॅप्टन. संचित 11चे कॅप्टन. चला लवकर या. चला शेवटचे 5 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. महेश त्यांच्या समोर यश. टॉस कोणी जिंकला इकडे? वसईकर. निर्णय यश. बॅटिंग घेतले मला बोलाव. हो यावेळेला मोठा फटका महेशच्या बॅटमधून येत असताना आलाय षटकार. फलंदाज बाद. चला आता 4 मध्ये 9. इथून जर का येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा चौकार आला तर या मॅचला वेगळं वलय प्राप्त होईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला ऑन साईडला. साहिलच्या जवळून सीमारेखा पार. चौकार. बानेने जर का ही मॅच जिंकवली तर मयूर मस्के यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा आणि आता
प्रणयकडून 500 रुपये सुद्धा आहेत बाणेसाठी. आता 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. क्वार्टर फायनलला 1 बॉल 4 मध्ये बनेने चौकार लगावला होता. यशच्या अगेन्स्ट मारलेला हा चौकार. 24 वरती 2. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, अडवण्याचा प्रयत्न झाला, एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल आली. आता 2 मध्ये 4. साहिल आतापर्यंत खूप वेळ मैदानावरती घालवत असताना आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे त्याच्या बॅटमधून चौकाराची अपेक्षा किरण 11 कडून केली जाते. पुन्हा एकदा काय 1-3 बघायला मिळेल की या 2-4 मध्ये चौकार पार होईल की 1 बॉल 4 वरती मॅच जाईल. लेट्स सी काय घडतंय. 2 बॉल 4. किरण 11 विपक्ष जय साई विरार. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले गेले, फेकी केली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 1-3 ची गरज. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. बनेने या अगोदर 1-3 मारलेले आहेत. फायनलचा सामना आहे. 3 मारल्या तर ऑन साइडला मॅच फिनिश.